नमस्कार. मी दिलीप सारडा, भारत पेट्रोलियमचा उमरखेडचा डीलर. 1952 पासून सदर आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करतो, ज्यांनी मला हे जग दाखवलं. माझे वडील पुरुषोत्तमजी सारडा यांना नमन करतो आणि माझे मनोगत व्यक्त करतो. 1952 पासून बर्माशेल कंपनीने उमरखेडमध्ये पेट्रोल डिझेल विक्रीच्या व्यवसायासाठी राज्य शासनाकडून जागा भाड्यावर घेऊन केंद्र शासनाच्या परवानगीने पंप उभारलेला आहे. त्याच्यानंतर हा पंप 1976 साली या कंपनी बर्मासेल कंपनीचं राष्ट्रीयकरण करून केंद्र सरकारने त्याचं नाव भारत पेट्रोलियम असं हे केलं आणि त्याच्यासाठी एक कायदा बनवला गेलेला आहे, बर्मासेल ऍक्विजिशन ऍक्ट 1976. त्या अंतर्गत जेवढ्या बी भारतवर्षात बर्मासेल कंपनीच्या जागा भाड्यावर घेतलेल्या, विकत घेतलेल्या जे बी जागा आहेत ते सगळ्या जागा केंद्र शासनाकडे वर्ग झाल्या. त्या वर्ग झाल्यावर केंद्र शासनाला जेव्हा बी पुढील लीज पाहिजे असेल किंवा जागा विकायची असेल तर सगळ्या त्यांच्या मनमर्जीने ते करू शकतात. राज्य शासनाची जिथे जागा आहे त्यांना ते 60 दिवसापूर्वी अर्ज करून त्या जागेवर असलेला पंप, डेपो, रिफायनऱ्या ते जागेची लीज वाढवून ते घेऊ शकतात. 2010 साली उमरखेडच्या नगर प्रशासनाने काहीतरी ऑब्जेक्शन घेऊन कलेक्टर साहेबांकडे लीज रिजेक्ट करण्यासाठी प्रयत्न केले आणि कलेक्टर साहेबांनी लीज रिजेक्ट केली होती. पण भारत पेट्रोलियम ही कंपनी हायकोर्टात जाऊन हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करून बर्मासेल ऍक्ट ऍक्विजिशन ऍक्ट 1976 च्या प्रोव्हिजन अंतर्गत किंवा या जागेची लीज कलेक्टर रद्द करू शकत नाही हे मुद्दा लक्षात घेऊन माननीय हायकोर्टाने तेव्हा कलेक्टर साहेबाला डायरेक्शन दिले आणि कलेक्टर साहेबांनी 2015 पर्यंत लीज रिन्यू करून दिली. तदनंतर 2020-2025 पर्यंत लीज रिन्यू झालेली आहे. त्याच्या या लीजचे जे भाडे आहे 1952 मध्ये 10 रुपये प्रतिवार्षिक होतं. त्याच्यावरून आज 3.5 लाख रुपये प्रतिवार्षिक भाडं झालेलं आहे. 2020 साली 2025 पर्यंत लीज जेव्हा रिन्यू करून दिल्या गेली त्यावेळेस आमच्या भारत पेट्रोलियम कंपनीने महसूल भाड्यापोटी महसूल डिपार्टमेंटला 19 लाख रुपयाचा चेक 5 वर्षासाठी जे वापरायचं आहे पंपाची जागा ते अग्रिम जमा केलेली आहे. त्याच्यामुळं कुठलाही कसूरवार कंपनी नाही आहे. आणि आज इथं समाज माध्यमामध्ये किंवा शिवाजी महाराजांचं जे स्मारक पेट्रोल पंपाच्या मागं नगर प्रशासनाने हायकोर्टाच्या डायरेक्शन मध्ये उभा करायचा कार्यक्रम चालू आहे. त्यांना भारत पेट्रोलियमला बाजूला ठेवून इथल्या काही पर्टिक्युलर लोकांनी फक्त सारडा पुरुषोत्तम कंपनी, सारडा पेट्रोल पंप हेच स्मारकाला अडवणूक करत आहे अशी लोकांची दिशाभूल करून राहिले. त्याच्यात आमचा किंवा आमच्या परिवाराचा कुठलाही काळी मात्र संबंध नाही आहे. त्याच्यामुळं जनमानसाने आमच्याबद्दल जे संभ्रम निर्माण केलेला ते करू नये. हा पंप भारत पेट्रोलियमचा आहे आणि भारत पेट्रोलियमला जिथं फक्त आम्हाला पंप चालवायचा अधिकार दिलेला आहे, बाकी कुठलाही अधिकार प्रदान केलेला नाही आहे. आपल्या पंपाच्या परिसरात 1952 साली 100 किलोमीटरच्या परिसरामध्ये पंप नव्हता. त्याच्यानंतर 76 साली शुगर फॅक्टरी चालू झाली आपली वसंत सहकारी साखर कारखाना, तेव्हा फक्त डिझेल सप्लायसाठी गावाबाहेर एक पंप लावण्यात आला. 2005 साली गावाची जनसंख्या वाढली, जनसंख्या वाढते, वाहनांची संख्या वाढलेली पाहता शासनाने हिंदुस्थान पेट्रोलियम, ती पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचीच कंपनी आहे, केंद्र शासनाची कंपनी आहे, तिला प्रकाश पाटील माजी आमदार यांना डीलरशिप देऊन ते पंप चालू केलेला आहे. तदनंतर तर आपल्या उमरखेड तालुक्यामध्ये 20 पंप लागलेले आहे. जनता वाढत आहे, दर महिन्याला 200 वाहनं आपल्या परिसरात वाढत आहे. म्हणजे लोकांना जे पेट्रोल डिझेलची आपूर्ती करायची आहे त्याची सरकारकडून मागणी पुरवठ्याची पूर्तता करायचे पूर्णतः प्रयत्न चालू आहे. आज तारखेत उमरखेडच्या जनतेला पेट्रोल डिझेल सप्लाय करण्यासाठी हे 2 पंप अपुरे पडत आहे. 11/6 आमचा पंप
रोडच्या हाईट याच्यामुळं 2 तास बंद ठेवला होता. मशिनीचं रिपेअरिंग चालू होतं, तर गावातील दुसऱ्या पंपावर पेट्रोल उशिरा मिळत आहे म्हणून काही हुडदंग लोकांनी त्या तिथल्या सेल्समनला चाकू मारला. याची नोंद पोलीस प्रशासनाला आहे, हे पाहून घ्या. काही लोक असंही म्हणून राहिले की बा पंपावर ज्वालाग्राही पंप हे आहे, त्याच्या ज्वाला म्हणजे अर्ध गाव उडल, हे उडल, ते उडल, अशा हे जे वावड्या पोचून राहिले ते अगदी चुकीचं आहे. कारण 2019 मध्ये एक्सप्लोजिव्ह डिपार्टमेंटनं आपल्याला जेव्हा मॅप सँक्शन करून दिला, त्याप्रमाणे आमच्या कंपनीने ते पंप बनवलेला आहे. आणि त्या मॅपला आपल्या सीओ साहेबांनी देखील मंजुरी दिलेली आहे. त्या बांधकामात आणि आता जे सध्या बांधकाम आहे त्याच्यात कुठेही काही फरक नाही. हे कुठलंही बांधकाम पक्क्या स्वरूपाचं नाही आहे, टेम्पररी स्वरूपाचं बांधकाम आहे. त्याच्यामुळं याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घ्यायचं काही कारण नाही आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट पाहता, आपल्या उमरखेडचे धानकी रोडवर कॉलेजेस आहेत, शाळा आहेत. त्याच्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी जे आहेत, साधारणतः 400 ते 500 स्कूटी आपल्या कॉलेजला जातात. काही लोकांनी जे प्रण उचललेला आहे तर तो अगदी चुकीचा आहे. त्यांनी आमच्याबद्दलचा संभ्रम मागे घ्यावा. आम्ही जिथेही शासनानं आमच्या कंपनीला समजा जागा बदलून द्यायचं किंवा हे जागा, आम्ही त्या ठिकाणावर जाऊन व्यवसाय करायला तयार आहोत. आपल्या विरोधात जो उपोषण बसले आहे त्यांचं म्हणणं आहे ती जागा अतिक्रमित आहे, हे खरं आहे का? नाही, ते एक्सप्लोजिव्हच्या मॅप प्रमाणे आणि शासनानं जी आपल्याला लीज डिमार्केटेड करून दिलेली आहे तेवढ्या जागेत पंप चालू आहे ना. 1952 पासून पंप चालू आहे. इकडे 1 इंच इकडे तिकडे सरकलेला नाही आहे. 1952चे तारखूट अजूनही तिथं शिल्लक आहे. चारीकडून आहेत, तुम्ही येऊन पाहू शकता. तिन्ही बाजूकडून सेम टू सेम तुम्ही त्याचं ते कार्बनचं हे टेस्टिंग करायला लावा त्या लोखंडाचं, किंवा ते लोखंड कोण्या साली पैदा झालेला आहे किंवा लावलेला आहे तिथं. त्याच्याबद्दल काहीच नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात जी शहरामध्ये अफवा पसरत आहे किंवा सारडा आपल्या शक्तीचा आर्थिक बाबीचा उपयोग करून पुतळ्याला विरोध करत आहेत, पंपची जागा सोडायला तयार नाही, त्याबद्दल तुमच्यावर असलेले आरोप तुम्ही नाकारता? बिलकुल, आमचं काही कारणच नाही ना. पुतळ्याला आम्ही आक्षेप घेतलाच कुठं? अहो, महाराष्ट्र आमच्यासाठी आदरणीय आहे ना. आमच्यासाठी काय, पूर्ण हिंदू समाजासाठी, भारतवर्षासाठी आदरणीय आहे. आम्ही त्यांना विरोध करायचं काय कारण काय स्मारकाला? तुमचं शेवटी एकच म्हणणं आहे की हा पंप हा हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियमचा आहे. भारत पेट्रोलियमचा आहे आणि तुम्ही फक्त ते खरेदी विक्रीचा व्यवहार तुम्ही करता. समजा आम्हाला फक्त तिथं अधिकार, दुसरीकडे जरी जागा दिली तरी तुम्ही त्या ठिकाणी तुमचा व्यवसाय करायला तुम्ही तयार आहात. आम्हाला काही अडचण नाही. कंपनीने जागा घ्यावी कलेक्टर कडून, पंप उभारून द्यावा, आम्ही चालवायला तयार आहोत. इथेही कंपनीनेच उभारलेला आहे पंप. आणि त्यांचं म्हणणं आहे जे उपोषणाला बसलेले आहेत की 31 जुलै पर्यंत तुमची लीज संपायली, त्याच्यानंतरची का रिन्यू केलेली आहे का? ते प्रक्रिया चालू आहे ना. तुम्हाला प्रक्रिया चालू आहे. मान्य कलेक्टर साहेब त्याच्यावर त्यांच्या आदेशानुसार तहसीलदार, एसडीओ हे कार्य करत आहेत. तुमची काही न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे का? आता न्यायालयीन प्रक्रिया चालू राहायचं कारणच नाही ना. अहो, लीजची जे रिन्यू करायची प्रक्रिया आहे ते तहसीलदार साहेब, एसडीओ साहेब, कलेक्टर साहेबाकडे दाखल करतील. त्याच्यानंतर कलेक्टर साहेब निर्णय घेतील त्याच्यावर. आणि ते समजा कलेक्टर साहेबांना डिनाय केली समजा लीज, तर कंपनी काय निर्णय घेईल, पुढे कोर्टात जाईल, मंत्रालयात जाईल, कुठतरी जाईल कंपनी, किंवा जागा देईल. ते कलेक्टर साहेबांना कंपनीचा लुकआउट आहे. आपण त्याच्यात इंटरफेअर नाही करू शकत.